पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। श्रीमयोग 18वा अध्याय 66 क्रमांकाचा श्लोक। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा पापेभ्यो मोक्ष इष्यामि। भगवंताने अर्जुनाला सर्व गीता उपनिषदात सार एकत्रित करून 2 श्लोकामध्ये जे काही गुह्यतम असा उपदेश केला, त्या उपदेशाचाच हा एक श्लोक। भगवंताने प्रतिपादन केलं होतं की मी हे अत्यंत गुह्यातलं गुह्य वचन अर्जुना तुला मी प्रतिपादन करत आहेस, परंतु माझा प्रिय आहेस, सखा आहेस। सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। जे तुझ्या हिताचं असेल असं गुह्यातलं गुह्य मी तुला सांगत आहे, प्रतिपादन करत आहे। त्यातला शेवटचा हा 2 श्लोकापैकी शेवटचा श्लोक, त्यामध्ये मा शुचः शोकं मा कार्षि इत्यर्थः। त्याचा सरळ असा अर्थ होतो, तू शोक करू नकोस। मा शुचः शोकं मा कार्षिः इत्यर्थः। गीतेचा आरंभ अर्जुनाला शोकातून मुक्त करण्यासाठी झाला आहे। दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये भगवंताने शोक करू नकोस असं म्हणून सांगितलं। असोच्चानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतांसुश्च नानुशोचन्ति पंडिताः। पंडिताः न अनुशोचन्ति। पंडित शोक करत नाही। ज्याने वेदाचं अध्ययन केलं आहे, उपनिषदांचं अध्ययन केलंय, दर्शनांचा अभ्यास केला आहे, व्याकरण शास्त्र अभ्यासलं आहे, नीतिशास्त्र अभ्यासलं आहे, सर्व शास्त्र पारंगत आहे, परंतु शास्त्राप्रमाणे जो वागत नसेल, शास्त्राचे सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आपल्या अनुष्ठानामध्ये आणत नसेल तर त्याला पंडित म्हणत नाही। महाभारतामध्ये य क्रियावान स पंडिताः, जे काही आपण शिकलो आहोत ते आपल्या जीवनामध्ये क्रियामध्ये य क्रियावान स पंडिताः।
पर्युषण महाविद्यालयामध्ये आणि त्यातही ग्रंथालयामध्ये गेलं की एक मोठं वाक्य लिहिलेलं आहे, यत् क्रियावान स पंडिता. ग्रंथालयामध्ये लिहिलं आहे आणि त्याचा अर्थ तसाच आहे. सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर ते जर अनुष्ठानामध्ये आणलं नाही तर त्याला पंडित कसं म्हणता येईल. हं? त्या शिकलेल्याचं रूपांतर जो दैनंदिन जीवनामध्ये करतो तो पंडित आहे. या क्रियावान पंडित. आणि इथे भगवद्गीतेच्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात जो प्रारंभ झाला उपक्रम अनुसरून डिस्कनेक्ट झाला होता त्यामुळे बंद. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांनी झालं आणि सर्व धर्मान यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर या श्लोकाने गीतेचा उपसंहार झाला. हे सत्य आहे. परंतु शंकराचार्यांनी गीतेला अर्थात गीतेच्या तत्वज्ञानाला आरंभ हा दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून झाला असल्यामुळे गीतेवरती भाष्य करण्याकरता सुरुवात शंकराचार्यांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून केलेली आहे. म्हणून तत्वज्ञानाच्या दृष्टीने गीतारंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून मानला जातो आणि त्याच तत्वज्ञानाचा उपसंहार हा 66व्या श्लोकामध्ये. म्हणून करू नकोस हा उपदेश ते 11व्या श्लोकात केला. दुसऱ्या अध्यायाच्या तसा उपसंहार हा 66व्या 18व्या अध्यायाच्या श्लोकामध्ये प्रिय वस्तूच्या वियोगानंतर होणाऱ्या मनस्थितीला शोक असं.
गीताशास्त्र काय शिकवते पुन्हा हा एक प्रश्न. मा नका, कसला कसलाच शोक करायचा नाही. इथे उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता आहे. भगवंताने इथे आश्वासन दिलेलं आहे. अहम त्वाम अहम त्वा सर्व पापेभ्यो शोक करू नकोस. त्याचा अर्थ मनुष्य शोक का करतो? आपल्या हातून एखादी चूक घडली आहे, पाप घडले आहे, आता त्याचं कसं होणार? म्हणून भगवंतानी सगळ्या जीवांना आश्वासन दिलं. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करील. मा शुचः, शोक करू नकोस. पण हे सगळं कधी? त्याला सांगितलं आहे, मामेकं शरणं व्रज. माम एकम, मलाच एकाला शरण ये. अच्छा, मलाच एकाला शरण ये आणि मलाच एकाला शरण आला तर मी तुला सर्व पापांपासून मुक्त करील. अर्जुना, शोक करू नकोस. पण मला एकट्यालाच शरण ये हे सांगण्याच्या अगोदर एक वाक्य आहे. आणि ते वाक्य म्हणजे सर्व धर्मान परित्यज्य. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून मला एकाला शरण ये. धर्म शब्द हा इतका बहुपरिचित सगळ्यांना झाला आहे. धर्म शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर धर्म शब्दाच्या संबंधानं जेवढ्या काही कल्पना आपल्याला आपल्या मनामध्ये आहे तेवढ्या कल्पना धर्म शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर निर्माण होतात. पण भगवंतानी सांगताना असं प्रतिपादन केलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या प्रकारच्या धर्माचा त्याग. आता इथे धर्म शब्दाने जे जगामध्ये वेगवेगळे प्रसिद्ध धर्म आहेत, अनेक धर्म असतील, वेगवेगळ्या राज्यानुसार धर्म आहे, वेगवेगळ्या देशात वेगवेगळे धर्म आहेत. पण इथे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, येहुदी जे ह्या नावाने जे धर्म आहेत, ह्या धर्माचा आणि येथील धर्म शब्दाचा कोणताही संबंध नाही. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं. इथे जरी धर्म शब्दाचा प्रयोग होत असला तरी ह्या धर्माचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही, या धर्माचा ख्रिश्चन धर्माशी काही संबंध नाही, या धर्माचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नाही, या धर्माचा यहुदी धर्माशी काही संबंध नाही, या धर्माचा बौद्ध धर्माशी काही संबंध नाही, या धर्माचा जैन धर्माशी काही संबंध नाही.
त्यापैकी कोणत्याच धर्माचा इतिहास नाही. इथे धर्म वेगळ्या अर्थाने शब्द वापर. सर्वप्रथम त्या दोन शब्दांची व्याख्या निश्चित करूया आणि मग आपल्याला याचा विस्तार करताना कोणताही त्रास होणार नाही. माऊलींनी धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान केला आहे. धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान केला आहे आणि त्या अज्ञानापासूनच मग पाप पुण्य निर्माण होतं. म्हणून पाप पुण्य निर्माण करणाऱ्या कर्मालाही धर्म म्हटलं. पण ते पाप पुण्य कर्म हे अज्ञानाच्या पोटातून निर्माण झाले. म्हणून सर्व धर्म म्हणत असताना अज्ञान रूपी धर्माचा त्याग करून आवश्यक. हा अर्थ माऊलींनी केला आहे. दुसरा अर्थ, धर्म शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी केला आहे सर्व कर्म संन्यास म्हणजे धर्म. मग ते विहित असेल किंवा निषिद्ध असेल. आपण बघूया. हा पहिल्यांदा दोन निश्चित अर्थ करून घेऊ की माऊलींनी धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान केला तर भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यांनी सर्व कर्म संन्यास म्हणजे धर्म, त्याचा त्याग करणं असं सांगितलं. पण ही दोन कशा अर्थाने वापरली आहे त्याचा माऊलींच्या ओव्यांचं भाष्य वाचताना तो अर्थ कसा अभिप्रेत माऊलींना आहे तो कळेल. आणि धर्म म्हणजे सर्व कर्म संन्यास कसा आहे हे आचार्यांचं भाष्य समजल्यानंतर कळेल. चला तर बघूया. सर्व धर्मान् सर्वेच ते धर्माश्च सर्वधर्माः तान्. सर्वधर्म सर्वेच ते धर्माश्च, सर्व प्रकारचे धर्म म्हणजे सर्व धर्म. तान हे सगळे सर्व धर्म. पण धर्म शब्दाने फक्त धर्मच नाही घ्यायचा. धर्म शब्देन अत्र अधर्म अपि गृह्यते. धर्म शब्दाने अधर्म देखील लक्षात घ्यावा. म्हणजे सर्व धर्म म्हणताना धर्म आणि अधर्म ह्या दोन्हींचाही त्याग करावा. कशावरून? नैष्कर्म्यश्च विवेक्षितत्वात् नाविरतो दुश्चरिता. दुश्चरितापासून वाईट कर्मापासून साधक जेव्हा परावृत्त होतो तेव्हा खऱ्या अर्थात त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी दुष्कर्मापासून परावृत्त होणं आवश्यक आहे. म्हणजेच इथिक्स इन मोरॅलिटी, इथिक्स इन स्पिरिच्युअलिटी, अध्यात्मामध्ये सुद्धा नीतिशास्त्र हे अपेक्षित आहे. म्हणून धर्म शब्दाने अधर्माचाही त्याग करावा. अधर्म म्हणजे काय? ना विरतो दुश्चरिता, दुश्चरितापासून अविरत जो होत नाही त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी चुकीच्या दुष्ट कर्मापासून परावृत्त होणं आवश्यक आहे. म्हणजेच इथे
पापाला जन्माला घालणार कर्म म्हणजे अधर्म असा अर्थ आहे. वाईट कर्मापासून म्हणजे अधर्मापासून परावृत्त होणं. मग जर पाप कर्माला निर्माण करणारा जर अधर्म असेल, पुण्य असं जे कर्म जे पुण्याला निर्माण करतं, पुण्याला निर्माण करणाऱ्या कर्माला धर्म म्हणावं आणि पापाला निर्माण करणाऱ्या कर्माला अधर्म म्हणावं. मग भगवंताला शरण जायचं असेल तर पुण्याला निर्माण करणाऱ्या कर्माला आणि पापाला निर्माण करणाऱ्या कर्माला अशा दोन्ही कर्मांना म्हणजे धर्म आणि अधर्मांना त्याग करावा. पहिल्यांदा पद लक्षात घेऊया आणि नंतर मग आपण सगळ्यांचा समन्वयानं तो अर्थ बघूया. त्यज धर्मम धर्मम च असं शांती पर्वामध्ये भगवान व्यासांनी लिहून ठेवलाय. त्यज धर्मम अधर्मम च, धर्म आणि अधर्म ह्या दोन्हींचाही त्याग कर. म्हणजे पाप आणि पुण्य ह्या दोन्हींचाही त्याग. म्हणजेच पाप आणि पुण्य निर्माण करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांचा त्याग कर. असं त्यातले छोटे छोटे वाक्यातला आशय घनता लक्षात येणं आवश्यक. मग अगोदर उपनिषदातलं प्रमाण सांगितलं आणि आता महाभारताचं प्रमाण सांगितलं. म्हणून इत्यादी श्रुती स्मृतीभ्य, या श्रुती आणि स्मृती या दोन्हींच्याही प्रमाणावरून काय लक्षात आलं? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्याग कर. मग आता आम्ही धर्मशब्दाने काय घ्यायचं? शंकराचार्य सांगतात संन्यस्य सर्व कर्माणि इति एतत्. सर्व कर्माणि संन्यस्य, सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्याग करणं. म्हणजे कोणत्या? पुण्य निर्माण करणाऱ्या कर्माचा आणि पाप निर्माण करणाऱ्या कर्माचा, अशा दोन्ही कर्मांचा म्हणजे सर्व धर्मान म्हणत असताना पुण्य कर्म निर्माण करणारं कर्म आणि अधर्म पाप निर्माण करणारं कर्म असं म्हणताना सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे संन्यस्य सर्व कर्माणि, सर्व कर्माणि परित्यज्य, सगळ्या प्रकारच्या कर्माचा त्याग करा. मग झालं, शंकराचार्यांनी सर्व धर्माचा त्याग करावा म्हणजे पाप पुण्य निर्माण करणाऱ्या कर्माचा त्याग करावा असा निश्चित अर्थ केला आहे. संन्यस्य सर्व कर्माणि एतत्. बर, नंतर सांगितलं माम एकम, माम मला एकट्यालाच. माम अशा शब्दाचा प्रयोग जेव्हा भगवंताने केला, मा म्हणताना काय घ्यायचं? सगुण साकार श्रीकृष्णाचं सीमित रूप घ्यायचं, सर्व व्यापक असणारं परब्रह्म रूप घ्यायचं? याचा निवाडा आचार्य करतात. माम एकम, माम सर्वात्मानं समम सर्वभूतस्थितम ईश्वरम. मी म्हणजे कसं आहे? सगळ्या प्राणीमात्रांचा आत्मा आहे. सगळ्या प्राणीमात्रांच्या आतमध्ये समान रूपाने आहे. सर्व भूतांच्या मध्ये स्थित असलेला जो चैतन्य तत्व त्यालाच ईश्वर असं मा, अशा ईश्वराला. कसा आहे तो ईश्वर? अच्युत आहे.
म्हणजे जो आपल्या स्वस्वरूपापासून कधी च्युत होत नाही, म्हणजे ज्याला गर्भ, जन्म, जरा, मरण विवर्जित असा असणारा जो परमात्मा, त्या अहमेव असा एकमेव मी एक असल्यामुळे शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये, न मत्तः अन्यतः अस्ति इति अवधारे. माझ्यापेक्षा दुसरा ह्या जगामध्ये शरण येण्याला योग्य दुसरा कोणी नाहीच. न मत्तः अन्यत अस्ति इति अवधारय. हे पक्क लक्षात ठेवावं की शरण जाण्याकरता ह्या जगामध्ये केवळ आणि केवळ एक ईश्वरच आहे. जीवाला शरण जाऊन उपयोगाचं नाहीत, कारण ते जीव आपल्याप्रमाणेच दुःखी आहे. जडाला शरण जाऊन उपयोगाचं नाही, कारण जड हे अचेत निर्जीव, त्यांना काही कळतच नाही. म्हणून देवच एक शरणैक आहे. म्हणून अहम त्वाम एवं बुद्धिनिश्चयम सर्व पापेभ्यो स्वधर्मान सर्वधर्माधर्म बंध रूपेभ्य. मीच एक शरण जाण्यास योग्य आहे असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालाय, असा परमात्मा म्हणतात सर्व पापेभ्य, सर्व पापांपासून, म्हणजे सर्व धर्माधर्म बंधन रूपेभ्य. इथे पुण्यकारक कर्माला धर्म आणि पापकारक धर्माला अधर्म असे. म्हणून पापकारक कर्म जसं बंधनाला घालतं, तसं पुण्यकारक धर्म सुद्धा जेव्हा बंधनाला घालत असेल, तेव्हा त्या दोन्ही कर्माचा त्याग करावा. नाहीतर जडभरत राजा हरणाला प्रेम करत होता, लालन पालन करत, भूतदया दाखवत होता, परंतु अंतिम साक्षात्काराच्या दृष्टीने तेही बंधन आहे. पुण्यकारक कर्म, पापकारक कर्म तर बंधनकारक आहेतच, पण पुण्यकारक जो कर्म आहे त्याचाही त्याग करा. म्हणून सर्व धर्माधर्म बंधन रूपेभ्य, म्हणजे सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी, ही सगळ्यांपासून मुक्त करे. स्वात्मभाव प्रकाशीकरणेन, त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून, त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये असणारा अज्ञानाचा अंधार मी माझ्या ज्ञानरूप दिव्याने दूर करे. नाशयाम्यात्म भावस्तु ज्ञानदीपेन भास. म्हणून अर्जुना मा शुचहा शोक करू नकोस, मा कार्शी. म्हणजेच इथे सर्व धर्मान शब्दाचा अर्थ आहे मग पुण्यकारक आणि पापकारक कर्माला धर्म म्हटलं आहे. आणि म्हणून सर्व कर्म संन्यास म्हणजे सर्व धर्म परित्याज्य, सर्व धर्मान परित्याज्य. आता माऊलीने धर्म शब्दाचा अर्थ अज्ञान केलाय. या एकदा दोन गोष्टी निश्चित झाल्या की मग आपल्याला ओव्यांचा अर्थ करताना सोपं जाईल. बघा, 66 क्रमांकाचा श्लोक सुरू होताना अगोदर, होण्याच्या अगोदर एक ओवी पहा. मिया ज्ञान तुझ आपुले नाना परी उपदेशिले. अरे अर्जुना, मी तुला नाना प्रकाराने माझं जे दिव्य आत्मज्ञान आहे
त्या दिव्य आत्मज्ञानाचा उपदेश केलाय. म्या तुझ आपुले नाना परी ज्ञान उपदेशिले. हा भाग झाल्यानंतर आपला संबंधित भाग आहे या पुढच्या अर्ध्या ओळीचा. अच्छा. येणे. येणे म्हणजे जे नाना प्रकारचं ज्ञान अर्जुना तुला उपदेश केला, त्या ज्ञानाने काय कर म्हटले, अज्ञान जात सांढी. अज्ञान सगळ्या प्रकारच्या अज्ञानाचा तू त्याग कर. अज्ञानाचा त्याग. हे अज्ञानही दोन प्रकारचं आहे, एक स्थूल अज्ञान आणि एक मूल अज्ञान. त्या त्या क्षेत्रातलं अज्ञान हे स्थूल अज्ञान. मला विमान चालवता येत नाही, ते विमानाचं अज्ञान. मला विविध प्रकारचं विधीचं ज्ञान नाही, म्हणजे कोर्टाचं ज्ञान नाही, मी तुला त्याचा अज्ञान. मला पोहता येत नाही, पोहण्याचा. बोलता येत नाही, मला बोलण्याचा. अनुभवाच्या क्षेत्रामध्ये जेवढे जेवढे आहे त्याचं अज्ञान असणं, त्याला म्हणायचं तुला अज्ञान. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान, ज्ञान नसणं, याला म्हणायचं मूला. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुन मौली म्हणतात, येणे अज्ञान जात सांडी. मी जो उपदेश केला आहे त्या ज्ञानाच्या साह्यानं सगळ्या प्रकारच्या तुल आणि मूल अज्ञानाचा नाश. काय करतं अज्ञान? जे अज्ञान धर्माधर्म वियाले. जे अज्ञान आहे ते धर्माधर्माला निर्माण करणं. इथे धर्म शब्दाचा अर्थ आहे पुण्य आणि अधर्म शब्दाचा अर्थ आहे पाप. अज्ञानापासूनच पाप पुण्यरूप धर्म उत्पन्न. म्हणून इथे जे धर्माधर्म वियाले, जे म्हणजे जे अज्ञान धर्माधर्माला जन्माला घालतं, त्या अज्ञान आणि अज्ञानापासून निर्माण होणारे पाप पुण्यात्मक कर्म या सगळ्यांचा त्याग. सर्वधर्मान परित्यज्य. म्हणजे माऊलींच्या विधानामध्ये शंकराचार्यांचं आणि स्वतःचं दोन्ही मत एकत्रित. आणि हे अज्ञान पाप पुण्याला कसं निर्माण करतं हे सांगण्यासाठी दृष्टांत माऊलींनी दिला. आशा दैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैन्याते दुर्भगत्व. इथे क्रियापद एक आहे व्याली. व्याली हे क्रियापद तिन्ही वाक्यांना लावायचं. कसं पहा, जैशी ज्याप्रमाणे, आशा दुःखाते व्याली. दुसरं वाक्य, निंदा दुरिते व्याली. हे असो, दुर्भगत्व दैन्याते व्याले. क्रियापदानुसार आपण बदलायचं त्याचं रूप. म्हणजेच काय, आशा ही दुःखाला जन्माला घालते. दुःखाचा जन्म आशेपासून होतो. आशा या आईपासून निर्माण झालेलं दुःख हे एक
अपत्य आहे. दुःख ह्या अपत्याची माय ही आशा आहे. म्हणून तर तिच्या पोटातून हे पिल्लू जन्माला. आशा दुःखाते व्याली. दुसरं आहे निंदा. एखाद्याचं समोर नसताना त्याच्या दुष्कर्माच्या संबंधाची चर्चा करणं, त्याने काय होतं? निंदा दुरिते व्याली. निंदा ही पापाला जन्माला घालते. दुरितांची तिमिर जाव शब्द आहे. म्हणजे जो मनुष्य निंदा करतो तो आपल्या जन्मामध्ये पापाला वाढवतो. म्हणजे पापापासूनच, निंदेपासूनच पापाचा जन्म होतो. निंदा रूपी आईपासून पाप रूपी मूल जन्माला घातलेला आहे. निंदा रूपी आईने पाप रूप मूल जन्माला. दुर्भगत्व, दुर्भाग्य, दुसऱ्यांना विनाकारण त्रास देऊन, शब्दाने टोचून बोलून, डोळ्याने डोळे मोठे वटारून दुसऱ्याला भयभीत करणं. आपल्या एखाद्या बोटाचा उपयोग करून तुला मी पाहतोच, तर्जनीने दुसऱ्याला भय निर्माण करणं, दुसऱ्याला फसवणं, खूप अडचणीत सापडलेल्या मनुष्याच्या फायदा घेऊन त्याला आणखी संकटात टाकणं, या सगळ्या गोष्टीमुळे एक गोष्ट तयार होते, त्याला म्हणायचं दुर्भाग्य. दुर्भाग्य म्हणजे दुर्भाग्याला जन्माला घालणारा आपणच. त्याचा परिणाम काय आहे? जीवनामध्ये दारिद्र्य येणं. कितीही प्रयत्न केला तरी यशच येत नाही. त्याला म्हणायचं दुर्भाग्य. आणि दुर्भाग्य हे दारिद्र्याला जन्माला घालतं. आणि सद्भाग्य हे उत्कर्षाला जन्माला, श्रीमंतीला. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती अपैसे घरवी. आणि भाग्य झाली या उदासो, पालटे श्रीमंतीचा उल्हास. म्हणून आपल्या काया वाचा मनानं परोपकार करत राहो. आपण भाग्याचे निर्माते बनतो. काया वाचा मनानं अपकार केला तर आपण दुर्भाग्याचे निर्माते. म्हणून दुर्भाग्य ही दारिद्र्याला, निंदा ही पापाला, आशा ही दुःखाला जन्माला घालते. त्याप्रमाणे अज्ञान धर्माधर्माला जन्माला घालतं. हा विषय क्रमाने पुढे येतो. तो विचार आपण क्रमाक्रमाने पाहू.